आमच्या बंजारा समाजाची जी एक सामाजिक चळवळ निर्माण करणारी जी आमची भोर सेना नावाची जी एक संघटना आहे, या संघटनेचे सर्व आमचे संदेश भाऊ चव्हाण आहेत, त्यांच्या आदेशाने अख्खा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी संपूर्ण जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालय इथं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये हैदराबाद गॅजेटचा आधार देऊन समाविष्ट करावे अशा प्रकारचे निवेदन देण्यासाठी आम्ही आज हिंगोली जिल्ह्याच्या वतीने घोर सभेच्या माध्यमातून इथं निवेदन देण्यासाठी आले। आमचा शांततापूर्वक सरकारला एका विनंतीपूर्वक आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। मायबाप सरकारने याच्यावरती विचार करावा। 17 सप्टेंबर 1947 च्या पूर्वी हे निजाम स्टेटमध्ये होतं आणि तिथं जे आमची फाळणी झाली, आम्ही आलो मराठवाड्यामध्ये आणि आमचे सगळे सोयरे आमचे काही भावकीचे लोक राहिले कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये, ते एसटी प्रवर्गामध्ये आहेत आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे आम्ही विजेमध्ये आहोत। आमचे मूळ नोंदी 1947च्या एसटी ऍक्ट म्हणून तिथं सापडलेले आहेत। ती विनंतीपूर्वक आम्ही नाही का संयमपूर्वक सरकारला विनंती करतोय आणि याही पुढे जर समजा मायबाप सरकारने त्या नोंदीच्या आधारे आम्हाला जर आरक्षण नाही दिले तर येणाऱ्या भविष्यकाळात रस्त्यावरची लढाई करण्यासाठी बंजारा समाज तयार आहे। सकल आदिवासी समाज आणि विद्यार्थी यांच्या अनुषंगाने आज आम्ही कलेक्टर ऑफिस यांना निवेदन दिलं आणि आमचा विषय होता की सर्वात महत्त्वाचं बघा, जे कोणी उत्सुक असते आणि एसटीमध्ये आरक्षण मागते। पाठीमागे बघितलं होतं की धनगर समाज पण एसटीमध्ये येण्यासाठी बऱ्याच गोष्टी चालू करत होता, त्याच्यानंतर हा बंजारा समाज। आता जे बघितलं असेल ते हैदराबाद गॅजेटचं एक काहीतरी नवीनच एक निघलंय की बाबा जे सुटलं काय ते एसटीमध्ये यायचा प्रयत्न करायला लागलाय। पण आमचं सरकारला एक विनंती आहे की बाबा तुम्ही कोणाला काय आरक्षण द्यायचं त्याला आम्हाला काही विरोध नाही, पण आमचं एक म्हणणे जे आमचं 60% आरक्षण त्याला कोशालाही धक्का लागला नाही पाहिजे। आणि जे आता जे बंजारा समाज आहे, आता बंजारा समाज आपल्याला माहिती आहे बाबा त्यांना ओबीसीमधून आपण त्याला 3.5% आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि बघितलं असेल तर धनगर समाज यांनाही आरक्षण देण्यात आलेलं आहे। पण जे कोणी उठला काय त्याला वाटतं की एसटीमध्ये झालं पाहिजे। पण आमचा एक आज सरकार एक विनंती आहे की बाबा तुम्ही कोणाला किती आरक्षण द्या याचं आम्हाला काही घेणं नाही, पण अजून एक सरकार एक विनंती करतो की आम्ही जे आज कलेक्टर ऑफिस हिंगोली ज्या ठिकाणी जे निवेदन दिलं त्यांना सांगितलं की बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण भेटलं नाही पाहिजे। जर एसटीमधून त्याला जे एखादा GR जर निघाला तर आम्ही या ठिकाणी अन्नत्याग करा आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे रस्ता रोको करायला पण तयार आहे। फक्त एक महोदयांना एक विनंती आहे की बाबा तुम्ही जे कोणत्या गोष्टी काढता त्याचा चांगला अभ्यास झाल्याशिवाय कोणी GR काढू नका। जर GR काढला तर त्याच्याबद्दल आम्ही सगळे हिंगोलीतून असो किंवा सगळ्या महाराष्ट्रातून असो आम्ही रास्ता रोको करायला तरी तयार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं अन्नत्याग करायला आम्ही या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही।